सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय. आज या ठिकाणी तथागत भगवंताचा सद्धम्म आणि भगवंताने सांगितलेले पंचशील आणि ते पंचशील काय आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचे आहेत याविषयी आपण चर्चा करूयात. तथागताचा धम्म सत्यावर आधारित आहे, मानवता शिकवणारा आहे, बंधुता शिकवणारा आहे आणि एकतेची जाणीव करून देणारा आहे. कारण भगवंताने या जगतामध्ये असणाऱ्या अज्ञानाचा अंधकार प्रज्ञेच्या प्रकाशाने करून अज्ञानाच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या माणसाला सत्याची जाणीव करून देऊन सुखी जीवनाचा मध्यम मार्ग सांगितलेला आहे. अज्ञानामध्ये जीवन जगत असताना माणूस सत्याला विसरून जातो आणि असत्याच्या मागे तो लागत जातो आणि असत्याला सोडून तो असत्याच्या मागे लागल्याच्या नंतर जीवनामध्ये तो असाच भटकत राहतो आणि एक दिवस त्याचा कार्यकाळ संपला तर तो निघून जातो. म्हणून जशी जमीन आहे, जमीन एकदम सुपीक आहे, चांगली आहे, तिच्यामध्ये काही पेरलंच नाही तर तिथं आपोआप गवत निघतं आणि ते गवत हिरवगारही दिसतं. त्याचा कार्यकाळ संपल्याच्या नंतर ते गवत वाळतं आणि तसंच त्या जमिनीमध्ये दबून जातं. ते काहीच उपयोगाचं नाही. तशाच प्रकारे आपण जन्माला आलो, खाणं पिणं सर्व आपल्याला भेटतं आहे तोपर्यंत आपण जीवन जगत असतो. परंतु आल्याच्या नंतर या जीवनामध्ये, या संसारामध्ये आपल्याला सुख जर उपभोगायचं असेल तर भगवंताने सांगितलेल्या मध्यम मार्गाचं आपण अनुसरण करणं अत्यंत गरजेचं आहे. या अज्ञानाचा अंधकार नष्ट व्हावा, या सत्याचा शोध घेण्यासाठी आणि आपल्याला सुखी जीवनाचा मार्ग दाखवण्यासाठी तथागत भगवंताने आपल्या सुखी जीवनाचा त्याग केला आणि सत्य शोधण्यासाठी कठीण भगवंताने प्रयास केला. ज्यावेळेस भगवंताला सत्य समजलं, दुःख आहे, या जगतामध्ये दुःख आहे, सर्व सजीव प्राण्याला दुःख आहे, इथं सुखी कोणीच नाही, परंतु दुःखाला कारणही आहे, त्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्गही आहे. दुःखातून मुक्त होताही येतं आणि दुःख मुक्त होताही येतं, हे मात्र सत्य आहे. या जीवनातील तृष्णा हे मानवी जीवनातील मुख्य कारण आहे. सुखी जीवन जर जगायचं असेल तर संयम आणि शांतता ही प्रत्येक माणसाकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार भगवंताने सांगितलेले आहेत. बुद्ध म्हणतात, आपण जन्माला आलो, आपलं कुटुंब आहे, आपला संसार आहे, आपला परिवार आहे आणि या परिवारामध्ये, संसारामध्ये वागत असताना आपल्याला धनाची अत्यंत आवश्यकता आहे. कारण दारिद्र्य हे दुःखाचं कारण आहे. आपल्याकडे जर दारिद्र्य आलं तर आपल्याला त्याचा अनेक प्रसंगाचा सामना करावा लागतो. मग या दारिद्र्यातून आपल्याला वर येण्यासाठी प्रज्ञा ही आपण अवगत करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रज्ञा, ज्ञान जर माणसाला नसेल तर खटाऱ्याला झुंपलेल्या बैलाप्रमाणे राब कष्ट जरी केलं तर त्याच्या पोटाची खळगी भरणार नाही. हे भगवान बुद्धाचे विचार आहेत. हे सत्य भगवंताने सांगितलेलं आहे. म्हणून आपण अज्ञानातून प्रथमतः बाहेर निघलं पाहिजे. त्या ज्ञानाने आपण धन कमवू शकतो, पण आपल्याकडे शील आणि करुणाही असणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपल्याकडे शील असेल तर आपण त्या धनाचा उपयोग करू शकतो आणि आपल्याकडे जर करुणा असेल तर आपल्या धनाचा सदुपयोगाने आपण महान असं पुण्य संपादन करू शकतो. इथं कोणीच वाचायला आलं नाही. प्रत्येकाला एक ना एक दिवस मरण आहे. अनेक जण गेले, राजा गेला, रंक गेला, सर्व काही गेलं, इथं कोणीच अमर नाही. परंतु
गेल्याच्या नंतर सुद्धा विचाराने जिवंत आहेत, कार्याने जिवंत आहेत, असे महामानव जे स्वतःसाठी जगला तो कधीच मेला, आणि जो इतरांसाठी जगला तो गेल्याच्या नंतर सुद्धा जिवंत राहू शकतो. कमीत कमी आपल्या घरामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये आपण गेल्याच्या नंतर कमीत कमी आपण एवढ्यापुरतं तरी आपण जिवंत असणं अत्यंत वैचारिक विचाराने जिवंत राहण्यासाठी आपलं कार्यही तसंच असायला पाहिजे ते, आणि आपलं आचरणही तसंच असायला पाहिजे ते. म्हणून संसारामध्ये सुख जर आवश्यक असेल तर भगवंताने पंचशील सांगितलेले आहेत. आपण ते पंचशील प्रत्येक कार्यक्रमामध्ये घेतो, प्रत्येक ठिकाणी आपण त्याचं पालन घेतो, परंतु ते तोंडाने म्हणून पूजा अर्चा उदबत्ती अगरबत्ती लावून आपण घेतो, भगवंताप्रती आपण नतमस्तक होतो, त्या प्रतिमेला साक्ष ठेवतो, मग सांगितलेल्या पंचशिलाचं आपण पालन करतो का? हाही प्रश्न आपल्या मनाला विचारणं अत्यंत गरजेचं आहे. आपण म्हणतो सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्कापदं समादियामी. मी दारू बिडी तंबाखू याचं सेवन करणार नाही आणि ते करण्यासाठी कोणाला परावृत्त सुद्धा करणार नाही, हे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. हे पालन केल्याच्या नंतर हे जर पालन केलं तर याचा किती महान लाभ आहे. व्यसनाने शारीरिक हानी होते, संपत्तिक हानी होते, घरामध्ये शांतता राहत नाही, भांडणतंटे होतात. हे सत्य असताना सुद्धा, हे अज्ञानी जगतामध्ये वागत असताना आपण आपल्या डोळ्याने बघतो कित्येक संसार उद्ध्वस्त झाले, कित्येक माणसाचे आयुष्य या व्यसनाच्या माध्यमातून बर्बाद झालेले आहेत. म्हणून हे बुद्धाने सांगितलेलं सील आहे, आणि ते सील जर पालन केलं तर खरोखरच प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख आहे. चोरी केल्यानंतर, खोटं बोलल्यानंतर, लबाडी केल्याच्या नंतर, निंदा केल्याच्या नंतर आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. व्यभिचाराने सुद्धा माणसाला वाईट विचाराचा सामना करावा लागतो. त्याच्या जीवनामध्ये वाईट विकृती येतात, म्हणून तथागत विकृती येतात. हे पंचशील भगवंताने सांगितलेले आहेत. पानातिपाता वेरमणी सिक्कापदं समादियामी. अरिन्दनाना वेरमणी सिक्कापदं समादियामी. कामे मुस्सावादा वेरमणी सिक्कापदं समादियामी. कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्कापदं समादियामी. सुरामेरय्य मज्जपमादठाना वेरमणी सिक्कापदं समादियामी. हे आपल्याला माणसासारखं आचरणामध्ये जर असतं तर आज या देशामध्ये उद्भवलेली परिस्थिती आपण बघतो, ही परिस्थितीच उद्भवली नसती. कारण प्रत्येकाच्या प्रती एकमेकाबद्दल आदर निर्माण व्हावा, प्रत्येकाच्या नजरेमध्ये बंधुप्रेमाची भावना निर्माण व्हावी, प्रत्येकाच्या वाणीमध्ये आपुलकीची वाणी प्रत्येकाची असावी, आणि प्रत्येक माणूस हा माणसासारखा आचरण करणारा बनावा. म्हणून भगवंताने हे पंचशील दिलेले आहेत. आपण त्या पंचशिलाचं पालन करावं, ते समजावून घेऊन त्यानुसार आचरण करावं, आणि आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यावं. नमो बुद्धाय. जय भीम.